सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे आपलं माझ्या या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा जावो अशी स्वामी महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आपल्या छोट्याशा ब्लॉगला सुरुवात करते. तर प्रत्येकाला प्रश्न पडतो आणि प्रत्येकाच्या घरात तोच प्रॉब्लेम असतो. म्हणतात ना, घरोघरी मातीच्या चुली. तसंच काहीच असतं आपल्या महिलांचं. तर आपण रोज जेवण बनवत असतो. रोज जेवण करून करून आणि आपल्या घरातल्या व्यक्तींना एकाच व्यक्तीच्या हातचं खाऊन खाऊन कंटाळा येत असतो. तर आपल्याला असं वाटतं की आपण एवढं व्यवस्थित जेवण करतो, आपण एवढं मंत्रसूत्र लावून जेवण करतो, तरी सुद्धा माझं जेवण का मी ओरडत आहे? असं प्रत्येक महिलांचं असतं. माझं झालं, तुमचं झालं तरी तेच असतं. तर आपण काय कमी पडतं नाही का? आपण मीठ कमी पडतं, कधी आपल्याकडनं भात कच्चा राहतो, कधी आपण गडबडीत जेवण करतो, कधी तिखट होतं. प्रत्येक लोक आपल्याला बोलतच असतात. घरातल्या लोकांचं काम असते, आपलं करायचं, त्यांचं बोलायचं, हे आपल्याला सवय झालेली असते. पण त्यातूनच जर आपल्याला मार्ग काढायचा असेल, कारण स्त्री ही घरातली करते असते. ती मार्गही काढू शकते आणि ती पुढेही चालू शकते अशा प्रकारे. तर आपल्याला ह्याच्यातनं जर मार्ग काढायचा असेल तर काय करायला लागेल? तरी बघा, आपल्या स्वामींची सेवा आपण करत असतो आणि आपल्याला माहिती असते की स्वामींची आठवडा आरती ही होत असते. तुमच्या जवळ जर केंद्र असेल, तुमच्या जवळपास जर कुठं आठवडा आरती होत असेल, आता अर्थात आमच्या इथे होते मंगळवारी आणि गुरुवारी. तसं तुमच्या इथे जर जवळपास केंद्र असेल, तुमच्या इथे आठवडा आरती होत असेल, तर तुम्ही तिथं आठवडा आरतीला जात जा. 108 कंप्लीट करा आरत्या. नसेल जमेल तर एखाद्या एक आरतीला गेला. तिथं जाऊन तुम्हाला नाव द्यायचं असतं, कारण बरेच नंबर असतात. त्याच्यामुळे आपल्याला तिथं नाव द्यायचं असतं. ताई या मंगळवारी मला प्रसाद स्वामींना आणायचा आहे आरतीला. तर स्वामींना आपल्याला आपल्या घरनं प्रसाद न्यायचा आहे. एक तरी आरती आपल्याला स्वामींना प्रसाद दाखवायचा आहे. तुम्ही तिथे केंद्रात जाऊन नाव द्या आणि आपल्या घरातून एखाद्या आरतीला 6:30ची आरती असते स्वामींची. आठवड्यातून एकदा आपल्या स्वामींसाठी आपल्या घरातलं चविष्ट जेवण बनवून न्या. बघा तुम्ही त्या जेवणाचे दोष किती लागलेले असतात ते निघून जातील. कारण आपण विचार करत जेवण बनवत असतो. कधी घरात कटकट होती, कधी मुलांच्या अभ्यासाचा टेन्शन असतो, कधी बाहेरच्या लोकांशी कटकट झालेली असते. ते सगळे दोष ह्या जेवणात उतरत असतात. म्हणून आपलं जेवण हे बेचव होत असतं. म्हणून एकदा तरी ना स्वामींच्या आरतीला ना आपल्या घरातला प्रसाद नक्कीच घेऊन जा आणि आपल्या घरातल्या जेवणाचं ताट स्वामींच्या आरतीला म्हणजे स्वामींना तो नैवेद्य दाखवा. आपल्या घरातलं ताट म्हणजे आपल्या घरातल्या जेवणाचा. काही पण न्या तुम्ही, चटणी भाकरी न्या किंवा भाजी चपाती न्या, डाळ भात न्या. जी आपली परिस्थिती असेल तसं. तसं तुमची परिस्थिती असेल पंचपक्वान्न न्यायचं तसं न्या. तुमची परिस्थिती असेल डाळ भात न्यायची तसं न्या. पण काही का होईना पण स्वामींना आरतीला, आठवडा आरतीला केंद्रात जाऊन ते नैवेद्य दाखवा. छानपैकी आरती घ्या आणि बघा तुम्ही त्याचा अनुभव तुम्हाला येणार म्हणजे 100% येणार. तुमची जर नाही ना तुमच्या घरातल्या रेग्युलर जेवणाची चव बदलली, जसं तुम्ही आधी करत होते तसंच तेव्हा पण करायचंय, पण तुम्हाला ना खूप बदल जाणवेल त्या गोष्टीत. कारण स्वामींच्या आरतीत एवढी ताकद आहे ना, खरंच. आणि तो प्रसाद आहे ना आपण नेतो ना त्या आरतीत केंद्रात, तरी आपण आपल्या घराचा प्रसाद नेला ना, ती लोकं नाही म्हणजे आपल्या केंद्रात कोणच खात नाही. जसं आरती झाली, की मग तो प्रसाद आपल्याला परत आपल्या डब्यात भरून घरी देतात. कारण की जेणेकरून आपल्या घरातल्या लोकांनी त्याची म्हणजे घरातल्या लोकांनी तो पण प्रसाद म्हणून खावा, की जेणेकरून आपले विचार असेल ते शुद्ध होतात. घरात काय वाद असेल ते मिटून जातात आणि आपल्या घरातल्या अन्नाचे दोष नाहीसे होतात. म्हणून ताईंनो एकच प्रार्थना, की केंद्र जवळ असेल तर आपल्या घरातला प्रसाद आरतीला नक्कीच न्या आणि तिथे स्वामींच्या पुढे प्रसाद स्वामींना दाखवा. खरंच आपल्या घरातल्या अन्नाचे दोष नाहीसे होतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आणि करून बघा, साध्या पद्धतीने जेवण बनवा. फक्त आठवडा आरती म्हटलं की आधी नाव द्यायला लागतं. बरेच लोक असतात मागे, की आपल्याला आरती भेटावी म्हणून आरतीसाठी नाव द्यावं लागतं आणि ज्याच्या आरतीसाठी नाव दिलं की प्रसाद आपल्या घरातलाच आपल्याला न्यायचा असतो. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी इथंच थांबते. पण करून बघा, आपल्या घरातल्या अन्नाचे दोष घालून बघा.